नमस्कार, मी डॉक्टर अंजली. आज मी तुमच्याशी एक अतिशय महत्त्वाचा विषय बोलणार आहे, जो विषय बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. वयाच्या 60नंतरही माणूस पूर्णपणे आजारमुक्त, तंदुरुस्त, स्वावलंबी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो. पण त्यासाठी औषधांपेक्षा आहार आणि सवयी महत्त्वाच्या असतात. दुर्दैवाने 90% वृद्धांना या गोष्टींची माहितीच नसते किंवा माहिती असूनही त्या पाळल्या जात नाहीत. आज मी डॉक्टर म्हणून माझ्या अनुभवावरून शेकडो रुग्णांवर उपचार करताना जे पाहिले आहे ते स्पष्ट शब्दात सांगणार आहे. 60नंतर शरीर कमजोर होत नाही, तर आपण शरीराची काळजी घेणं थांबवतो, म्हणून आजार वाढतात. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात कशी करता यावर संपूर्ण दिवस आणि शरीराचं आरोग्य ठरतं. उठल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेणे ही सवय हळूहळू शरीर पोखरते. त्याऐवजी कोमट पाणी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोमट पाण्यात थोडेसे लिंबू किंवा आवळ्याचा रस घेतल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते, पचनसंस्था सक्रिय होते आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळते. 60नंतर बहुतेक लोकांना पोट साफ न होण्याची तक्रार असते आणि त्यातूनच अनेक आजार जन्माला येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी काय खाल्ले जाते. अनेक वृद्ध फक्त बिस्किटे किंवा कोरडा नाश्ता करून दिवस काढतात, पण हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. सकाळी भिजवलेले बदाम, अक्रोड, मनुका यांचे सेवन मेंदू, हृदय आणि सांध्यांसाठी फार उपयुक्त ठरते. विशेषतः बदाम स्मरणशक्ती वाढवतात आणि अक्रोड सांध्यातील जळजळ कमी करतात. तिसरी गोष्ट म्हणजे दूध. पण दूध कसे आणि कधी घेतले जाते हे महत्त्वाचे आहे. रात्री उशिरा दूध घेणे अनेकांना जड जाते, पण सकाळी कोमट दुधात थोडी हळद घालून घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडे मजबूत राहतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. चौथी गोष्ट म्हणजे भाजीपाला. 60नंतर अनेक लोक भाज्या कमी खातात कारण चावायला त्रास होतो किंवा पचन होत नाही असे वाटते. पण खरं तर शिजवलेल्या हिरव्या भाज्या योग्य प्रमाणात घेतल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारते, रक्त स्वच्छ राहते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. विशेषतः पालक, मेथी, दुधी भोपळा, दोडका यांचा आहारात समावेश असायलाच हवा. पाचवी गोष्ट म्हणजे डाळी आणि कडधान्ये. अनेक वृद्ध डाळी टाळतात कारण पोट फुगते असे वाटते, पण योग्य पद्धतीने शिजवलेल्या डाळी शरीराला आवश्यक असलेले प्रथिन देतात, स्नायू कमजोर होऊ देत नाहीत आणि थकवा कमी करतात. सहावी गोष्ट म्हणजे मीठ आणि साखर. 60नंतर यांचे प्रमाण आपोआप कमी व्हायला हवे. जास्त मीठ रक्तदाब वाढवते आणि साखर मधुमेह वाढवते, त्यामुळे चवपेक्षा आरोग्य महत्त्वाचे आहे हे समजून घेतले पाहिजे. सातवी आणि अतिशय दुर्लक्षित गोष्ट म्हणजे पाणी पिणे. अनेक वृद्ध कमी पाणी पितात कारण वारंवार लघवीला जावे लागते, पण पाणी कमी केल्याने मूत्रपिंडाचे आजार, सांधेदुखी आणि त्वचेच्या समस्या वाढतात. दिवसभर थोडे थोडे पाणी पिणे आवश्यक आहे. आठवी गोष्ट म्हणजे चालणे आणि हालचाल. 60नंतर पूर्ण विश्रांती म्हणजे शरीराला आमंत्रण देऊन आजार बोलावणे आहे. रोज किमान अर्धा तास चालणे, हलके व्यायाम करणे रक्ताभिसरण सुधारते, सांधे लवचिक ठेवते आणि मन प्रसन्न ठेवते. नववी गोष्ट म्हणजे वेळेवर जेवण. उशिरा जेवणे, रात्री जड आहार घेणे यामुळे अपचन, आम्लपित्त आणि झोपेचे विकार होतात. रात्रीचे जेवण हलके आणि लवकर असावे. 10वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे मनाची अवस्था. सतत चिंता, भीती, एकटेपणा यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. ध्यान, प्रार्थना, आवडता छंद यामुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि आजारांपासून संरक्षण मिळते. हे सर्व जर 60नंतर पाळले तर औषधांवर अवलंबून राहावे लागत नाही, शरीर साथ देते आणि आयुष्य आनंदी होते. पुढील भागात मी आणखी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या 90% लोकांना अजूनही माहीत नाहीत. आता आपण 60नंतर आजारमुक्त राहण्यासाठी आणखी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. या गोष्टी बहुतांश लोक दुर्लक्ष करतात आणि मग गुडघेदुखी, कंबरदुखी, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या तक्रारी वाढत जातात. सर्वप्रथम बोलूया तेलाबद्दल. 60नंतर शरीराला जास्त तेलाची गरज नसते, पण योग्य तेलाची गरज नक्कीच असते. अनेक घरांमध्ये एकच तेल वर्षानुवर्षे वापरले जाते, पण वेगवेगळ्या तेलांचे वेगवेगळे फायदे असतात. थोड्या प्रमाणात शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल किंवा तीळ तेल वापरल्यास हृदय आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. तूप पूर्णपणे बंद करणे चुकीचे आहे. योग्य प्रमाणात घरचे तूप घेतल्यास पचन सुधारते, सांधे मोकळे राहतात आणि शरीराला ताकद मिळते.
पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिठाचा प्रकार. बहुतांश लोक पांढरे प्रक्रिया केलेले मीठ वापरतात, जे शरीरासाठी घातक ठरते. त्याऐवजी खडक मीठ किंवा समुद्रातून मिळणारे नैसर्गिक मीठ कमी प्रमाणात वापरणे फायदेशीर ठरते. पुढे बोलूया फळांबद्दल. साठीनंतर फळे खाणे फार गरजेचे असते, पण योग्य वेळ आणि योग्य प्रमाण महत्त्वाचे आहे. सकाळी किंवा दुपारी फळे खाल्ल्यास शरीराला जीवनसत्वे मिळतात. संध्याकाळी किंवा रात्री फळे खाल्ल्यास पोटात वायू तयार होऊ शकतो. सफरचंद, पेरू, डाळिंब, पपई ही फळे वृद्धांसाठी विशेष लाभदायक आहेत. पुढची गोष्ट म्हणजे तांदूळ आणि भाकरी. अनेक जण पूर्णपणे तांदूळ बंद करतात किंवा भाकरी बंद करतात, पण ते चुकीचे आहे. प्रमाणात घेतलेले तांदूळ किंवा ज्वारी बाजरीची भाकरी शरीराला ऊर्जा देते. विशेषतः ज्वारी आणि बाजरी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. पुढे बोलूया उपवास आणि उपाशीपणाबद्दल. साठीनंतर खूप वेळ उपाशी राहणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, पण आठवड्यातून एकदा हलका आहार घेतल्यास पचनसंस्थेला विश्रांती मिळते. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. अनेक वृद्धांना झोप न येण्याची तक्रार असते आणि ते झोपेच्या गोळ्यांवर अवलंबून राहतात. पण नैसर्गिक पद्धतीने झोप सुधारता येते. झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा दूरदर्शन पाहणे टाळावे. हलके जेवण घ्यावे आणि झोपण्याआधी कोमट पाणी किंवा दूध घेतल्यास झोप चांगली लागते. पुढे बोलूया हाडे आणि सांध्यांबद्दल. साठीनंतर हाडे ठिसूळ होऊ लागतात, त्यामुळे कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यापेक्षा नैसर्गिक स्रोत महत्त्वाचे आहेत. दूध, ताक, दही, तीळ, रवा, नाचणी यांचा आहारात समावेश केल्यास हाडे मजबूत राहतात. पुढची गोष्ट म्हणजे ऊन. अनेक वृद्ध ऊन टाळतात, पण सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसणे फार आवश्यक आहे. त्यामुळे शरीरात आवश्यक जीवनसत्व तयार होते आणि हाडे मजबूत राहतात. पुढे बोलूया पचनसंस्थेबद्दल. साठीनंतर पचन मंदावते, त्यामुळे फार तिखट, फार तळलेले आणि फार जड पदार्थ टाळावेत. घरचे साधी अन्न, वरण भात, भाजी भाकरी हेच शरीराला मानवते. पुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारू आणि तंबाखू. साठीनंतर यांचे दुष्परिणाम अनेक पटीने वाढतात. यकृत, हृदय आणि मेंदूवर याचा वाईट परिणाम होतो. पूर्णपणे सोडणे हाच योग्य मार्ग आहे. पुढे बोलूया वजनाबद्दल. साठीनंतर वजन वाढणे किंवा फार कमी होणे दोन्ही धोकादायक आहे. संतुलित आहार आणि नियमित हालचाल यामुळे वजन नियंत्रणात राहते. पुढची गोष्ट म्हणजे नियमित तपासणी. आजार झाला कीच डॉक्टरकडे जाण्याऐवजी वर्षातून एकदा सर्व तपासण्या केल्यास आजार सुरुवातीलाच समजतो आणि औषधांचा त्रास कमी होतो. पुढे बोलूया सामाजिक जीवनाबद्दल. साठीनंतर अनेक लोक स्वतःला घरात कोंडून घेतात, पण मित्रांशी बोलणे, नातेवाईकांशी संपर्क ठेवणे, समाजात सहभागी होणे यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. मानसिक आरोग्य चांगले असेल तर शरीरही आजारमुक्त राहते. या सर्व गोष्टी पाळल्यास साठीनंतरही आयुष्य स्वावलंबी, सक्रिय आणि आनंदी राहू शकते. पुढील आणि शेवटच्या भागात मी काही अशा चुका सांगणार आहे ज्या साठीनंतर अजिबात करू नयेत आणि ज्यामुळे आयुष्यभराचे आजार टाळता येतात. आपण साठीनंतर आजारमुक्त राहण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक गोष्टी समजून घेऊया. या गोष्टी पाळल्या नाहीत तर कितीही चांगला आहार असला तरी आजार मागे लागतच राहतात. सर्वप्रथम बोलूया सर्वात मोठ्या चुकांबद्दल. अनेक वृद्ध लोक स्वतःला म्हातारे समजून हालचाल थांबवतात. खुर्चीवर बसूनच दिवस काढतात आणि मग गुडघे, कंबर, मान दुखू लागते. लक्षात ठेवा, हालचाल थांबली की शरीर झपाट्याने कमजोर होते. रोज थोडे चालणे, घरातील हलकी कामे करणे हे औषधासारखे काम करते. दुसरी मोठी चूक म्हणजे वेदना सहन करत बसणे. सांधे दुखत असतील, पोटाच्या तक्रारी असतील, झोप येत नसेल तर ते वयामुळे आहे असे म्हणून दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी सल्ला घेतल्यास मोठे आजार टाळता येतात. पुढची चूक म्हणजे चुकीची औषधे स्वतःहून घेणे. शेजाऱ्यांनी दिलेली गोळी, जुन्या चिठ्ठीतली औषधे घेणे फार धोकादायक असते. साठीनंतर शरीराची क्षमता बदललेली असते, त्यामुळे औषधांचा परिणाम वेगळा होऊ शकतो. पुढे बोलूया आहारातील अतिशयोक्तीबद्दल. काही लोक पूर्णपणे तेल बंद करतात, काही पूर्णपणे तूप बंद करतात, काही फक्त फळांवर राहतात. हे सर्व टोकाचे निर्णय शरीरासाठी घातक असतात. संतुलन हाच आरोग्याचा खरा मंत्र आहे. पुढची मोठी चूक म्हणजे एकटेपणा स्वीकारणे. साठीनंतर अनेकांना वाटते की आता आपली गरज नाही, पण ही भावना मनाला आतून पोखरते आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. बोलणे, हसणे, अनुभव सांगणे हे देखील उपचारच असतात. पुढे बोलूया राग आणि तणावाबद्दल. सतत चिडचिड, जुन्या गोष्टींचा राग, कडवटपणा मनात ठेवणे यामुळे रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह वाढतो. क्षमा करणे, सोडून देणे हे साठीनंतर शिकायलाच हवे. पुढची गोष्ट म्हणजे दिनचर्या.
अनियमित झोप, अनियमित जेवण, दिवसभर टीव्ही पाहणे हे शरीराला हळूहळू आजारी बनवते. ठराविक वेळेला उठणे, जेवणे आणि झोपणे यामुळे शरीराला शिस्त लागते. पुढे बोलूया पचनावर परिणाम करणाऱ्या सवयींबद्दल. जेवताना घाई करणे, बोलत जेवणे, फार थंड पाणी पिणे यामुळे पचन बिघडते. शांतपणे निवांत जेवणे ही देखील एक औषधी सवय आहे. पुढे बोलूया स्मरणशक्तीबद्दल. साठीनंतर विसरणे वाढते असे अनेकांना वाटते, पण योग्य आहार, वाचन, लिहिणे मेंदूला काम दिल्यास स्मरणशक्ती टिकून राहते. रोज काहीतरी नवीन शिकणे मेंदू ताजातवाना ठेवते. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दात आणि तोंडाची काळजी. दात कमजोर झाले की योग्य आहार घेता येत नाही आणि त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. नियमित तोंडाची स्वच्छता आणि गरज असल्यास उपचार घेणे महत्त्वाचे आहे. पुढे बोलूया त्वचेबद्दल. साठीनंतर त्वचा कोरडी होते, खाज येते. यासाठी पाणी पिणे, योग्य तेल लावणे आणि सूर्यप्रकाश घेणे आवश्यक आहे. पुढची गोष्ट म्हणजे श्वसन. खोल श्वास घेणे, सकाळी प्राणायाम केल्यास फुफ्फुसे मजबूत राहतात आणि ऑक्सिजन पुरवठा सुधारतो. पुढे बोलूया रोगप्रतिकारक शक्तीबद्दल. सतत आजारी पडणे म्हणजे शरीराची संरक्षण शक्ती कमी झाली आहे याचा संकेत असतो. योग्य आहार, पुरेशी झोप आणि तणावमुक्त मन यामुळे ही शक्ती वाढते. पुढची आणि शेवटची गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. साठीनंतरही आयुष्य संपलेले नसते, तर नव्याने जगण्याची संधी असते. स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थ नाही, तर गरज आहे. जर तुम्ही या तिन्ही भागात सांगितलेल्या गोष्टी मनापासून पाळल्या तर औषधांवर अवलंबून न राहता आजारांना दूर ठेवून स्वाभिमानाने आणि आनंदाने आयुष्य जगू शकता. हे डॉक्टर म्हणून माझे अनुभवावर आधारित शब्द आहेत आणि प्रत्येकाने ते गांभीर्याने घ्यायला हवेत. मित्रांनो, जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या आरोग्यासाठी अशाच महत्त्वाच्या सूचना मी दररोज घेऊन येत असते. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे कोणताही आरोग्य सल्ला चुकणार नाही. धन्यवाद.